इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूरमधील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोलापूर पुणे रोड डीमार्ट जवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या इर्टिगा कारने रस्त्यावर थांबलेल्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला. 2 जण जखमी आहेत. सोलापुरातील पुणे नाका ते मार्केट यार्ड मार्गावर 7 मे 2026 रोजी मध्यरात्री 1च्या सुमारास भीषण अपघात घडला. डीमार्टपासून सुमारे 500 मीटर अंतरावर मार्केट यार्डच्या दिशेने निघालेल्या भरधाव इर्टिगा कारने रस्त्यावर थांबलेल्या आयशर वाहनाला क्रमांक MH13 CU 8699ला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की इर्टिगा कार सुमारे 150 फूट फरफटत गेली आणि कारचे संपूर्ण छत कापून बाजूला निघून पडले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. त्यात शेखर सुरेकर वय 33 राहणार कुमठानाका सोलापूर, अमोल धैर्यशील येरटे वय 40 राहणार दाळगे प्लॉट भवानीपेठ सोलापूर, कादर सैदू हांडे वय 33 राहणार कुमठानाका सोलापूर यांचा समावेश आहे. कादर सैदू हांडे यांचा उपचारादरम्यान एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. स्वरूप कोथिंबिरे वय 27 राहणार जुनी मिलचाळ सोलापूर, अमित राजेश जाधव वय 30 राहणार पांडुरंग वस्ती शास्त्रीनगर सोलापूर हे दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शेखर सुरेकर हे अविवाहित होते. ते एका खासगी फायनान्स कंपनीत कामास होते. त्यांच्या पश्चात आई आणि 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे. अमोल धैर्यशील येरटे हे आदर्श सुझुकी अक्कलकोट रोड सोलापूर येथे सिनियर मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. कादर सैदू हांडे हे आदर्श सुझुकी अक्कलकोट रोड येथे मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी सविस्तर तपास पोलिसांनी सुरू केला आहे.